नमस्कार मुलांनो, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर मुलांनो, आज आपण काय शिकणार आहोत? आज आपण इयत्ता 6व्या वर्गातील कुठला चॅप्टर शिकणार आहोत मुलांनो? द माऊस मर्चंट. ही एक छोटीशी स्टोरी आहे जी आज आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग आपण या स्टोरीला सुरुवात करूया. द माऊस मर्चंट. बघा मुलांनो, ह्या माऊस मर्चंट मध्ये पण आपल्या ह्याच्या स्क्रीनवर 5 स्टेप्स आहेत आणि आपल्याला त्याच्या थ्रू जायचं आहे. तर द माऊस मर्चंट मध्ये पहिली जी स्टेप्स आहे ती आहे लर्न. तर लर्न मध्ये काय आहे मुलांनो, आपल्याला चॅप्टरचं काय आहे, इंट्रोडक्शन आहे. म्हणजे ते जे चॅप्टर आहे द माऊस मर्चंट याविषयी आपल्याला काय माहिती सांगितलेली आहे. तर मुलांना माऊस म्हणजेच काय, MOUSE, माऊस म्हणजेच उंदीर. आणि मुलांनो MERCHANT, मर्चंट म्हणजे काय, तर व्यापारी. तर माऊस मर्चंट म्हणजे उंदराच्या ह्याच्यातून जे व्यापार झालेला आहे ते आपल्याला या स्टोरीमध्ये शिकायचं आहे. चला तर मग आपण काय बघूया मुलांना, आपण इंट्रोडक्शन अभ्यासूया. बघूया आपण आता पुढे काय दिलेलं आहे इंट्रोडक्शन मध्ये. द माऊस मर्चंट. बघा, द माऊस मर्चंट इज अ स्टोरी ऑफ सोमदत्ता, a poor orphan boy who started his business with the capital of a dead mouse. Sounds weird, right? Let us see whether he succeeds with this useless capital or not. तर बघा मुलांनो, आपल्या या स्टोरीमध्ये द माऊस मर्चंट या स्टोरीमध्ये काय आहे की सोमदत्ता नावाचा एक मुलगा आहे, तो ऑर्फन आहे. ऑर्फन म्हणजेच तो अनाथ आहे. तर तो अनाथ मुलगा कसं काय या म्हणजे डेड माऊस पासून, म्हणजे मेलेल्या उंदरापासून कसा काय व्यवसाय करतो आणि तो त्याच्या व्यवसायात म्हणजे तो त्याच्या व्यापारात पुढे म्हणजे सक्सेसफुल होतो का, आणि त्याला म्हणजे ह्या छोट्याशा भांडवलापासून, म्हणजे तो कॅपिटल म्हणजेच भांडवल म्हणून तो माऊस म्हणजे उंदराचा उपयोग करतो आणि त्याच्या थ्रू तो कसा बिझनेस करतो आहे ते आपण ह्या पाठामध्ये शिकूया. ही एक खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि आपल्याला इन्स्पायर करणारी आहे. याच्यातून आपल्या या स्टोरीमधून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. चला तर मुलांना आपण सुरुवात करूया. बघा काय दिलेलं आहे इथे. द माऊस मर्चंट इज अ स्टोरी ऑफ सोमदत्ता, अ पुअर ऑर्फन बॉय. ही जी स्टोरी आहे ती कोणाशी रिलेटेड आहे, इथे जो कॅरेक्टर आहे, इथे जो मुलगा आहे त्याच्या अराउंड म्हणजे त्याच्या भोवती स्टोरी आहे. तर त्या मुलाचं नाव काय आहे, सोमदत्ता. त्याचं नाव आहे अ पुअर म्हणजे तो खूप गरीब आहे. पुअर म्हणजे गरीब. आणि ऑर्फन, ORPHAN, ऑर्फन म्हणजेच काय मुलांनो, तो अनाथ मुलगा आहे. तो काय आहे, अनाथ मुलगा आहे. हु स्टार्टेड हिज बिझनेस विथ द कॅपिटल ऑफ डेड माऊस. आणि हा जो अनाथ मुलगा आहे तो आपला बिझनेस म्हणजेच काय, व्यापार. बिझनेस म्हणजेच व्यापार. तो मुलगा जो आहे तो आपला बिझनेस कशापासून करतो, डेड माऊस म्हणजे मेलेल्या उंदरापासून करतो. डेड माऊस म्हणजे मेलेलं उंदीर. बघा, साऊंड्स वियर्ड म्हणजे काय, विचित्र. वियर्ड म्हणजे विचित्र. आता आपण काय वाचलं की तो जो बिझनेस स्टार्ट करतो तो डेड माऊस म्हणजे मेलेल्या उंदरापासून आपला बिझनेस स्टार्ट करतो. तर आपल्याला हे ऐकायला काय वाटतं, थोडं वियर्ड वाटतं. वियर्ड मीन्स थोडं विचित्र वाटतं. बघा, let us see whether he succeeds with this useless capital or not. तर आपल्याला आता हेच बघायचं आहे की त्या युजलेस म्हणजे मेलेला उंदीर हा कोणाच्याही कामाचा नसतो. आपण तो असंच फेकून देतो आणि त्याचा उपयोग कोण करत नाही. तर हेच आपल्याला बघायचं आहे की जो कॅपिटल म्हणजे भांडवल म्हणून मेलेला उंदीर तो काय करतो, आपल्या बिझनेसमध्ये त्याचा भांडवल म्हणून उपयोग करतो. तर तो त्याच्या व्यापारात सक्सेस होतो की नाही हे आपल्याला इथे बघायचं आहे. चला मग सुरुवात करूया. बघा, आपण याचं एक्सप्लेनेशन बघूया, स्पष्टीकरण. एक्सप्लेनेशन म्हणजेच काय, स्पष्टीकरण. बघा मुलांना, आपल्याला काय दिसते आहे इथे. वन्स अ रिच मर्चंट वॉज स्कोल्डिंग हिज लेझी सन फॉर नॉट डुईंग एनी वर्क. तर आपल्याला स्क्रीनवर काय दिसतात मुलांना, 3 चित्र दिसतात, 3 पिक्चर दिसत आहेत. आता बघा, हे कोण आहेत, मर्चंट म्हणजे काय, व्यापारी. हा कोण आहे, मर्चंट म्हणजे हा आहे व्यापारी. आणि हा व्यापाराचा जो मुलगा आहे, हा व्यापाराचा म्हणजे मर्चंटचा मुलगा आहे. आणि बघा, हा जो आपल्याला इकडे दिसतो आहे हा कोण आहे, हा सोमदत्ता आहे. म्हणजे हा ऑर्फन बॉय आहे, गरीब अनाथ मुलगा आहे. तर बघूया, वन्स अ रिच मर्चंट वॉज स्कोल्डिंग हिज लेझी सन फॉर नॉट डुईंग एनी वर्क. म्हणजे इथे सांगितलेलं आहे की वन्स, एकदा काय झालं, रिच मर्चंट म्हणजे
श्रीमंत व्यापारी, रिच मर्चंट म्हणजे श्रीमंत व्यापारी, वॉज स्कोल्डिंग, स्कोल्डिंग SCOLDING, स्कोल्डिंग म्हणजे मुलांनो रागवणे. टू स्कोल्डिंग हिज लेझी, लेझी म्हणजे काय, LAZY, लेझी म्हणजे काय, आळशी, लेझी म्हणजे आळशी. आणि सन म्हणजे SON, सन म्हणजे मुलगा, फॉर नॉट डुईंग एनी वर्क. काय झालं एकदा, वन्स अ रिच मर्चंट वॉज स्कोल्डिंग हिज लेझी सन. तर एकदा काय झालेलं की हा जो श्रीमंत व्यापारी दिसतो हा आपल्या मुलाला रागवत असतो, कारण ह्याचा जो मुलगा आहे, याचा जो सन आहे तो काय आहे, खूप आळशी आहे, तो काहीच काम करत नाही, म्हणून त्याला हा व्यापारी, त्याला मर्चंट रागवत असतो. फॉर नॉट डुईंग एनी वर्क, हा जो व्यापाराचा मुलगा आहे हा खूप आळशी आहे आणि हा कुठलेही काम करत नाही, त्याच्यामुळे त्याला त्याचे वडील रागवत होते. दिसतायत आपल्याला 3 कॅरेक्टर. मग आहे ही शोड him a dead mouse and claimed that a wise man can start a business even with. बघा आता बघूया, he showed him a dead mouse. बघा व्यापाऱ्याच्या हातामध्ये काय दिसतो आहे आपल्याला, डेड माऊस. म्हणजे हा व्यापाऱ्याच्या हातामध्ये काय आहे मुलांनो, मेलेला उंदीर आहे. तो हा जो मेलेला उंदीर आहे, ही शोड म्हणजे दाखवणे, शो म्हणजे दाखवणे. हा जो मेलेला उंदीर आहे हा आपल्या मुलाला दाखवतो आणि काय म्हणतो, अँड क्लेम्ड, आणि असा दावा करतो. क्लेम म्हणजेच काय, दावा करणे. क्लेम दॅट वाईस, WISE, वाईस म्हणजे हुशार, वाईस म्हणजे काय, हुशार. वाईज मॅन कॅन स्टार्ट बिझनेस इवन विथ. तर तो आपल्या मुलाला एक डेड जो आहे मेलेला उंदीर आपल्या हातात घेऊन दाखवतो आणि त्याला तो रागवतो आणि आपल्या मुलाला सांगतो की असं दावा करतो की एक हुशार मनुष्य आहे, म्हणजे वाईस मॅन आहे, तो काय करेल, या मेलेल्या उंदरापासून पण काय करू शकतो, बिझनेस स्टार्ट करू शकतो, हे त्याला तो सांगतो. आता पुढच्या ओळींमध्ये बघूया काय दिलेलं आहे ते. बघा हे दाखवून त्याला सांगतो की तू ह्याच्यापासून सुद्धा बिझनेस स्टार्ट करू शकतो. द युजलेस डेड माऊस, युजलेस म्हणजे कुठल्याही कामाचा नसले, युजलेस USELESS, युजलेस म्हणजे मुलांना कुठल्याही कामाचा नसते, उपयोगाचा नसणे. म्हणजे तो त्याला सांगतो की या युजलेस माऊस पासून काय करू शकतो, तू एक हुशार मनुष्य आहे, वाईस मॅन आहे, तो बिझनेस सुद्धा स्टार्ट करू शकतो. आता स्टोरीमध्ये पुढे बघूया. सोमदत्ता, अ पुअर ऑर्फन, हर्ड दिस अँड रिक्वेस्टेड ही मर्चंट टू लेंड हिम द डेड माऊस ॲज अ कॅपिटल. बघा आपल्याला चित्र म्हणजे स्क्रीनवर 3 कॅरेक्टर दिसतात. तर याच्यात हे जे आहे इथे काय असतं, सोमदत्ता, अ पुअर ऑर्फन. हा जो आहे हा कोण आहे, हा आहे सोमदत्ता. याचं नाव काय आहे, सोमदत्ता. सोमदत्ता, अ पुअर ऑर्फन म्हणजे हा सोमदत्ता एक गरीब अनाथ मुलगा आहे. हर्ड म्हणजे तो ह्या व्यापाऱ्याचे जे बोलणं आहे तो जे आपल्या मुलाला बोलत असतो ते ऐकतो. आणि दिस अँड रिक्वेस्टेड द मर्चंट टू लेंड. लेंड म्हणजे उधार देणे, लेंड म्हणजे उधार देणे. लेंड हिम द डेड माऊस ॲज अ कॅपिटल. मुलांना कॅपिटल म्हणजेच CAPITAL, कॅपिटल म्हणजेच भांडवल. तर तो काय करतो, सोमदत्ता, अ पुअर ऑर्फन, हर्ड दिस अँड रिक्वेस्टेड द मर्चंट टू लेंड हिम द डेड माऊस ॲज अ कॅपिटल. तो या व्यापाऱ्याला काय करतो, रिक्वेस्ट करतो, विनवणी करतो की हा जो डेड ॲनिमल आहे, मेलेला उंदीर आहे, तू ते मला दे आणि म्हणजे एक कॅपिटल म्हणून मला तू ते असंच मागत नाही. तो म्हणतो की तू मला लेंड म्हणून दे. लेंड म्हणजे LEND, लेंड, मला तू उधार दे आणि मी त्याचा बिझनेस सुरुवात करण्यासाठी एक कॅपिटल म्हणजे मी त्याचं भांडवल म्हणून उपयोग करेन. आता बघूया काय होतंय पुढे. मर्चंट टू लेंड हिम द डेड माऊस, त्याला देतो म्हणजे हा जो सोमदत्त आहे तो व्यापाराला ते भांडवल म्हणून जे डेड माऊस आहे, मेलेला उंदीर आहे, तो मागतो, रिक्वेस्ट करतो, उधार मागतो. बघा, द मर्चंट फाउंड अ फनी बट स्टील गेव हिम द माऊस टू ट्राय दिस लक. बघा, द मर्चंट फाउंड इट्स फनी. ते फाउंड म्हणजे फनी म्हणजे मजेशीर. त्याला काय हे, द मर्चंट फाउंड इट फनी, त्याला हे सगळे जो सोमदत्ता बोलतो त्याला ते अशी गमतीदार वाटते, फनी वाटते की मेलेला उंदीर कोणी बिझनेस करायला भांडवल म्हणून मागतो का. तर मर्चंटला काय वाटते मुलांना, हे फनी वाटते, गमतीदार असं वाटते. बट स्टील
गेव हिम द माऊस टू ट्राय हिज लक. पण तो काय देतो, त्याला तो उंदीर देतो काय करायला, त्याचे नशीब आजमावायला. की ठीक आहे म्हणतो, तू घे तुझं नशीब या मेलेल्या उंदरापासून आजमावून बघ, तुला किती सक्सेस मिळतो. आणि कॅपिटल म्हणून जर हा डेड माऊस तू उपयोग केला तर तू काय काय करू शकतो हे तू बघ, असं म्हणून तो त्याला देऊन देतो. सोमदत्ता सोल्ड द डेड माऊस टू अ शॉपकीपर हु नीडेड इट फॉर हिज कॅट. बघा, सोमदत्ता काय रस्त्याने जात असतो, म्हणजे तो त्या मर्चंट कडून काय घेतो, हा जो आहे डेड माऊस घेतो आहे, दिसतोय आपल्याला त्याच्या हातात, आणि तो रस्त्याने जात असतो. कोण, हा जो सोमदत्ता रस्त्याने जात असतो. मग त्याला एक शॉपकीपर दिसतो. हा कोण आहे, शॉपकीपर. शॉपकीपर म्हणजे दुकानदार. शॉपकीपर म्हणजे दुकानदार. बघा, सोमदत्ता सोल्ड अ डेड माऊस टू अ शॉपकीपर. शॉपकीपर म्हणजे दुकानदार. काय आहे मुलांना शॉपकीपरची स्पेलिंग, SHOPKEEPER. तो शॉपकीपर भेटतो, त्याचं दुकान दिसतो त्याला. मग सोमदत्ता सोल्ड म्हणजे विकणे. हा जो डेड माऊस आहे तो कोणाला विकतो, या शॉपकीपरला म्हणजे या दुकानदाराला विकतो. हु नीडेड इट फॉर हिज कॅट. तर ह्या दुकानदाराची एक कॅट असते आणि तिला खायला काय लागतं, मेलेलं उंदीर लागतं. म्हणून हा जो दुकानदार आहे, हा शॉपकीपर आहे, सोमदत्ताकडून काय करतो, हा जो डेड माऊस आहे तो त्याच्या मांजरीसाठी तिला खायला लागतं म्हणून तो घेतो. अँड गॉट 2 हँडफुल्स ऑफ ग्राम इन रिटर्न. बघा, ग्राम म्हणजे काय असतो मुलांना. आता हा जो व्यापारी आहे हा काय विकतो, म्हणजे धान्य विकतो. हा जो दुकानदार आहे, शॉपकीपर आहे, हा काय विकतो, धान्य विकतो. तांदूळ, गहू, चना, डाळ हे सगळे काय विकतो, त्याच्या दुकानात विकतो. मग याला काय पाहिजे असते, हे या शॉपकीपरला म्हणजे दुकानदाराला त्याच्या कॅटसाठी हे डेड माऊस पाहिजे असते. म्हणून हा काय करतो, त्याच्याकडून हा डेड माऊस घेतो आणि त्याच्या बदल्यात हा सोमदत्ताला काय देतो, अँड गॉट 2 हँडफुल्स ऑफ ग्राम. ग्राम म्हणजे मुलांना चना, GRAM, ग्राम म्हणजे चणे. रिटर्न म्हणजे परत देणे, RETURN, रिटर्न म्हणजे परत देणे. हँडफुल्स म्हणजे मुठ्ठीभर. अँड गॉट 2 हँडफुल्स ऑफ ग्राम इन रिटर्न. आणि तो या मेलेल्या माऊस घेतो कोणाकडून, सोमदत्ताकडून. आणि सोमदत्ताला काय देतो, 2 मुठ्ठीभर काय देतो, तो ग्राम देतो. म्हणजे त्या मोबदल्यात तो सोमदत्ताला ग्राम देतो, म्हणजे चणे देतो. आता बघूया पुढची लाईन काय आहे ते बघा. ही रोस्टेड द ग्राम अँड ऑफर्ड देम पोलाइटली टू द टायर्ड लेबर्स अलॉंग विथ सम वॉटर. बघा, मग काय होतं, हा आता बघा त्याला काय मिळतं, दुकानदाराकडून ग्राम मिळतं म्हणजे चणे मिळतात. आता बघा त्याच्याकडे चणे आले, आता तो चण्याचा उपयोग म्हणजे हरभऱ्याचा उपयोग तो म्हणजे बिझनेस साठी कसा उपयोग करतो आणि त्याच्यातून कुठला बिझनेस करतो आणि छोटासा कुठला व्यवसाय स्टार्ट करतो तर बघूया. मग हा घरी येतो सोमदत्ता. ही रोस्ट करणे म्हणजे भाजून घेणे. रोस्ट करणे म्हणजे भाजून घेणे. ही रोस्टेड द ग्राम मीन्स हरभरा. अँड ऑफर्ड देम पोलाइटली म्हणजे नम्रपणे. पोलाइटली म्हणजे नम्रपणे. POLITELY, पोलाइटली म्हणजे नम्रपणे. टू द टायर्ड म्हणजे थकलेला. TIRED, टायर्ड म्हणजे थकलेला. लेबर्ड म्हणजेच काय मुलांना, मजूर. लेबर्ड म्हणजे मजूर. अलॉंग विथ सम वॉटर म्हणजे त्याच्यासोबत, वॉटर म्हणजे पाणी. बघा याने काय केलं, याला हरभरा मिळालेला आहे तर सोमदत्ताने काय केलं, ही रोस्टेड द ग्राम, त्यांनी ते हरभरे जे आहे ते भाजून घेतले. अँड ऑफर्ड देम पोलाइटली टू द टायर्ड लेबर्स अलॉंग विथ द सम वॉटर. बघा हा एका चौकामध्ये उभा राहिला, एका कॉर्नरवर उभा राहिला, खूप वेळ उभा राहिला. मग त्याला काय दिसलं की तिकडून येताना काही लेबर दिसले. हे दिसतायत तुम्हाला, हे शेतात काम करणारे किंवा काठ्या गोळा करणारे, हे त्यांना काय दिसले, लेबर दिसले, जे आपलं काम करून परत येत होते आणि हे खूप थकलेले होते. तर याने काय केलं, आपला जो हरभरा आहे, इथे हरभरा दिसतो आहे आणि इथे काय दिसते, पाण्याचं मडकं आहे. तर तो या लेबर लोकांना म्हणजे मजुरांना काय म्हणतो, ऑफर करतो. त्यांना विचारतो की तुम्ही हे काय करा, हरभरा माझ्याकडून घ्या आणि हा पाणी त्यांना पाणी पण देतो. आणि हे सगळं जो करताना तो एकदम पोलाइटली बोलतो, एकदम शांतपणे आणि नम्रपणे बोलतो. लेबर अलॉंग विथ सम वॉटर म्हणजे त्यांना हरभरा आणि पाणी देतो.
आता पुढे बघूया स्टोरीमध्ये काय दिलेलं आहे. लेबर जंगलातून आलेले आहेत आपलं काम करून. बघा, दे हॅपीली ऍक्सेप्टेड इट अँड सोमदत्ता गॉट 2 sticks ऑफ वुड फ्रॉम इच वन ऑफ देम. तर काय झालेलं, हे सोमदत्ताने काय केलं, त्यांना हरभरा आणि म्हणजे ग्राम आहे आणि वॉटर आहे त्यांना ऑफर केलं आणि त्यांनी पण प्रेमाने ते ऍक्सेप्ट केलं, स्वीकार केलं. द हॅपीली ऍक्सेप्टेड म्हणजे या सगळ्यांनी हॅपीली आनंदाने ते हरभरा आणि पाणी त्यांनी ऍक्सेप्ट केलं, स्वीकार केलं. इट अँड सोमदत्ता गॉट 2 sticks ऑफ वुड. त्यांनी काय केलं, त्यांच्या हातामध्ये हे जे काठ्या आहेत ह्या 2 स्टिक्स म्हणजे 2 लाकडं त्याला कोणाला दिली, सोमदत्ताला भेट म्हणून त्यांनी दिली. कशाच्या बदल्यात दिली की सोमदत्तांनी त्या लेबर लोकांना काय दिलं, हरभरा आणि ते थकून आलेले होते, त्याला त्याची गरज होती. त्यांनी नम्रपणे कुठलाही पैसे न मागता कुठलाही लालच न ठेवता त्यांनी त्या मजुरांना ते पाणी आणि हरभरा दिलं आणि त्या बदल्यात या मजुरांनी त्याला काय दिलं, 2 स्टिक्स म्हणजे 2 लाकडाच्या काठ्या दिल्या. ही सोल्ड द बंडल ऑफ स्टिक्स इन द मार्केट अँड बॉट सम मोर ग्राम विथ द मनी. तर बघा, हा काय करायचा, रोज म्हणजे तिथे त्यांच्या आता सगळ्या मजुरांनी काय दिलं, त्याला 2-2 स्टिक्स दिल्या. तर प्रत्येक मजुरांनी त्यांना 2-2 स्टिक्स दिल्या. तर त्याच्यामुळे त्या स्टिक्सचं म्हणजे त्या लाकडाचं त्यांनी काय बनवलं, बंडल बनवलं. बंडल म्हणजेच मोळी बनवली. जे गावाकडे आपण पाहतो लाकडं विकतात, त्याची मोळी बनवून लोक गावामध्ये फिरतात. म्हणजे हे जळण्यासाठी म्हणजे स्वयंपाकासाठी उपयोग होतो. तर यांनी कसं डोकं लावलं बघा, सोमदत्तानी काय केलं, त्याला ज्या स्टिक्स मिळाल्या मजुराकडून, जे 4-5 मजूर होते त्यांनी त्याची काय बनवलं, बंडल बनवलं. म्हणजे त्या 2-2 लाकडं जे होतं त्याची मोळी बनवली, त्याचं बंडल बनवलं आणि ही सोल्ड अ बंडल ऑफ स्टिक्स इन द मार्केट. आणि तो बंडल घेऊन, लाकडाचं बंडल घेऊन तो कुठे गेला, मार्केटमध्ये गेला. मार्केट म्हणजे बाजारात गेला सोमदत्ता. अँड बॉट सम मोर ग्राम विथ द मनी. तर मग याने काय केलं, हे लाकडाची मोळी जे आहे म्हणजे त्याच्याकडे लाकडाचं बंडल होतं ते मार्केटमध्ये जाऊन त्यांनी विकलं आणि त्याच्यातून काय मिळाले, त्याला थोडेफार पैसे मिळाले. अँड बॉट सम मोर ग्राम विथ द मनी. आणि त्या पैशातून काय केलं, त्यांनी अजून ग्राम घेतलं म्हणजे अजून हरभरा घेतला. पहिले त्याच्याकडे 2 मुठ्ठीच होतं. स्टिक्स मिळाल्यामुळे त्यांनी स्टिक्स जे लाकडाचं बंडल होतं, लाकूड जमा झाले त्याच्याकडे, त्याचं बंडल बनवलं, तो बाजारात गेला, त्यांनी विकलं आणि त्याच्यातून त्याला जे पैसे मिळाले त्या पैशांनी त्यांनी काय केलं, पुन्हा बाजारात जाऊन म्हणजे ग्राम घेतला, म्हणजे हरभरा थोडा जास्त प्रमाणात घेतला. पुढे बघूया, दिसतोय तो बाजारात आला आणि इथून त्यांनी काय घेतलं, ग्राम घेतलं. मग सोमदत्ता कंटिन्यूड दिस बिझनेस एव्हरी डे अँड इन्क्रीज्ड हिज नंबर ऑफ कस्टमर्स डे बाय डे. तर इथे काय झालं, सोमदत्ता कंटिन्यूड दिस बिझनेस एव्हरी डे. तर आता सोमदत्तानी असंच केलं की रोज तिथे हरभरा घेऊन बसायचा आणि जे येणारे लेबर असायचे ते पहिले 2 होते, मग 4 झाले, 6. मग अशी मजुरांची संख्या वाढू लागली आणि त्याला काय, तो हरभरा विकू लागला. त्या बदल्यात त्याला काय मिळवू लागला की प्रत्येक म्हणजे लेबर कडून त्याला 2-2 लाकडाच्या स्टिक्स मिळू लागल्या, म्हणजे 2-2 लाकडाच्या काठ्या मिळू लागल्या. आणि मग तो काय लाकूड जमा करून असे 2-2 लाकूड जमा करून आणि त्याचे खूप सारे लेबर म्हणजे खूप सारे त्याचे ग्राहक वाढले. कस्टमर्स म्हणजेच ग्राहक, खूप कस्टमर वाढले आणि तो काय त्याच्या मुळ्या जास्त होऊ लागल्या. तर मग तो मुळ्या विकायचा आणि पुन्हा हरभरा घ्यायचा, असं त्याचा बिझनेस स्टार्ट झाला. सोमदत्ता कंटिन्यू दिस बिझनेस एव्हरी डे. हे तो रोज करू लागला. अँड इन्क्रीज्ड म्हणजे वाढणे, इन्क्रीड म्हणजे वाढ होणे. इन्क्रीज्ड हिज नंबर ऑफ कस्टमर्स म्हणजे कस्टमर्स म्हणजे त्याचे ग्राहक. बघा मुलांनो, कस्टमर्सची स्पेलिंग काय आहे, CUSTOMERS. कस्टमर्स म्हणजे ग्राहक. डे बाय डे म्हणजे तो रोज हेच करू लागला आणि त्याचे रोजच्या रोज काय वाढायला लागले, त्याचे कस्टमर्स वाढायला लागले, म्हणजेच त्याचे ग्राहक वाढायला लागले. बघा आता पुढे स्टोरीमध्ये बघूया. वन्स ही केम अक्रॉस द पॉटर नीडेड वुड टू बर्न इन धिस फर्नान्स. म्हणजे एके दिवशी काय झालं, त्याच्याकडे आता पहिले एकच मोळी बनायची, आता त्याचे ग्राहक वाढल्यामुळे त्याच्याकडे काय झालं की बंडल वाढत गेले, लाकडाचे बंडल वाढत गेले आणि तो रोज काय करायचा, सकाळी बाजारामध्ये जाऊन बंडल विकायचा आणि त्या बदल्यात तो हरभरा घ्यायचा, त्याला रोस्ट करून तो काय करायचा, चौकामध्ये जाऊन संध्याकाळी ह्या मजूर लोकांना ते रोस्टेड चणे आणि पाणी
त्यांना द्यायचा आणि त्या बदल्यात त्याला काय मिळायचं, स्टिक्स. हे रोज 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 होऊ लागलं. मग त्याच्याकडे भरपूर ते बंडल ऑफ स्टिक्स म्हणजे मुळ्या विकून काय झालं, भरपूर पैसे जमा झाले त्याच्याकडे. म्हणजे भरपूर पैसे जमा झाले. मग तो पुन्हा पुन्हा हरभरा घेऊ लागला आणि मग असे एका दिवशी त्याच्याकडे खूप बंडल ऑफ स्टिक्स म्हणजे मुळ्या जमा झाल्या, खूप सारे लाकडं जमा झाले. मग काय केलं त्यांनी, वन्स ही केम अक्रॉस अ पॉटर. तर बघा, अँड नीडेड वुड बर्न इन हिज फर्नास. तर त्याला काय दिसलं एक दिवशी, एक जो आहे पॉटर. पॉटर म्हणजे काय मुलांना, कुंभार, जो मातीची भांडे बनवतो त्याला काय म्हणतात, पॉटर. POTTER. पॉटर म्हणजे जो मातीचे, जसं मातीचं भांडे बनवतो, मटका बनवतो, तर त्याला काय म्हणतात, पॉटर म्हणतात. तर एके दिवशी काय झालं, अक्रॉस म्हणजे त्या रस्त्याने कोण जात होता, पॉटर जात होता. आणि त्याला कशाची गरज होती, त्याला वुड म्हणजे लाकडांची गरज होती. बर्न टू हिज फर्नास. फर्नास म्हणजे आगभट्टी. FURNAC. फर्नास म्हणजे आगभट्टी. बघा, या फर्नासचा म्हणजे आगभट्टीचा पॉटरला म्हणजे कुंभाराला काय उपयोग असतो, तर तो चाकातून काय करत असतो, मातीची मडके तयार करत असतो आणि त्याला पक्क करण्यासाठी, त्याला मजबूत करण्यासाठी तो काय करतो, लाकडं जाळून एक भट्टी तयार करतो आणि जे मातीचे ही जी भांडे आहेत तिथे तो त्यांना त्या आगीमध्ये ठेवतो. त्याच्यामुळे काय होतं, ते जे मातीचं भांडं आहे ते पक्क होतं. म्हणजे ते आगीत ठेवल्यामुळे काय होतं, त्याला भट्टीत ठेवल्यामुळे ते मजबूत होतात, म्हणजे फुटत नाही. तर या कुंभाराला कशाची गरज होती, पॉटरला वुड म्हणजे त्याला लाकडाची गरज होती. आणि बर्न इन हिज फर्नास, त्याला आगभट्टीमध्ये त्याला लाकडाची गरज होती. कारण की काय, त्याला पॉट तिथे बर्न करावे लागतात. त्याच्यामुळे जे मातीचे भांडे असतात ते काय होतात, मजबूत होतात. बघा, ही टूक द स्टिक्स फ्रॉम सोमदत्ता इन एक्सचेंज फॉर पॉट्स विच सोमदत्ता कुड यूज फॉर. तर बघा, हा काय, बघा आपल्याला काय दिसतो, हा पॉटर दिसतो. याच्याकडे हे मातीची भांडे आहेत, तो त्यांनी विकायला ठेवलं. आणि हा कोण आहे, सोमदत्ता. तर बघा काय होतं, ही टूक द स्टिक्स फ्रॉम सोमदत्ता. आता हा जो आहे पॉटर, हा सोमदत्ताकडून काय करतो, स्टिक्स घेतो म्हणजे लाकडं घेतो. इन एक्सचेंज फॉर पॉट्स विथ सोमदत्ता. एक्सचेंज म्हणजे बदल करणे, मोबदला. आणि त्याच्या मोबदल्यात काय देतो, फॉर पॉट्स विथ सोमदत्ता. म्हणजे हा त्याच्याकडून लाकडं घेतो सोमदत्ताकडून आणि सोमदत्ताला काय देतो, त्याचे हे मातीचे जे भांडे आहेत, हे जे पॉट्स आहेत ते कोणाला देतो, सोमदत्ताला. कुड यूज फॉर, त्याच्या वापरासाठी. तर बघा, सोमदत्ता काय करेल या भांड्यांचा, की तो हरभरा घेतो आणि पाण्यासाठी त्याला मातीचं काय लागतात, पॉट्स लागतात. तर त्याच्याकडे छोटे पॉट्स होते, परंतु आता हे काय झालं, त्याला आता हे पॉटरनी काय केलं, मोठे पॉट्स दिले. त्याच्यामुळे काय, तो आता तिथे त्याला ते सोपं पडेल ठेवायला. बघूया पुढे. तर तो त्या बदल्यात काय देतो, द ग्रॅम अँड फ्यू पिचर्स फॉर वॉटर. तो त्याचे ग्रॅम, हरभरा ठेवायला काय देतो, हा पिचर देतो आणि पाणी पण ठेवायला त्याला मातीची भांडे देतो. बघा, हे सगळं सोमदत्ताच्या कामाचंच होतं. त्यांनी कसं मेलेल्या उंदरापासून बिझनेस स्टार्ट केला, हळूहळू काय करायला सुरुवात केली आणि त्याच्या म्हणजे व्यापारात कशी भर झाली हे बघूया आपण. द ग्रॅम अँड फ्यू पिचर्स ऑफ वॉटर. बघा, सोमदत्ता पोलाइटली ऍक्सेप्टेड द रिटर्न इन कॅश ऑर काइंड फ्रॉम हिज कस्टमर्स. बघा, सोमदत्ता पोलाइटली म्हणजे सोमदत्तामध्ये एक गुण होता बरं, तो पोलाइट होता म्हणजे तो खूप नम्र होता. प्रत्येकांशी बोलताना तो छान हसून, नम्र आणि प्रेमाने बोलायचा, आदराने बोलायचा. पोलाइटली ऍक्सेप्टेड द रिटर्न इन कॅश ऑर काइंड फ्रॉम दिस कस्टमर. तर तो खूप प्रेमाने त्यांच्याकडून कॅश म्हणजे पैसे घ्यायचा आणि कधी कधी जर जे त्याला कोणी पैसे देत नसतील तर ते काय द्यायचे त्याला, त्या मोबदल्यात त्याला भांडे द्यायचे, ग्राम द्यायचे. म्हणजे त्यांच्याकडे ज्या वस्तू अवेलेबल असतील ते कोणाला द्यायचे, सोमदत्ताला द्यायचे. अँड ऑलवेज फाउंड सम वे ऑफ सेलिंग द आर्टिकल्स टू समवन हु नीडेड देम. तर बघा, त्याला आर्टिकल्स म्हणजे कोणी त्याला त्याच्या मोबदल्यात पैसे द्यायचे, नाहीतर कोणी त्याला त्याच्या बदल्यात भांडी द्यायचे. म्हणजे अशा त्याला वस्तू द्यायच्या, ज्यांच्याकडे जे व्यापार होते ते पैसे न देता त्या मोबदल्यात, लाकडाच्या मोबदल्यात सोमदत्ताला काय द्यायचे, त्यांच्याकडे जी भांडे किंवा जे बिझनेस होतं ते वस्तू द्यायचे. आता पॉटरने काय दिलं, त्याला भांडे दिली. तसंच वेगवेगळे जे लोक असतील ते वस्तू त्याला द्यायचे.
जर व्यापारी असेल तर तो त्याला धान्य द्यायचा. अँड ऑलवेज फाउंड सम वे ऑफ सेलिंग टू आर्टिकल्स टू समवन हु नीडेड देम. बघा आता काय झालं, त्याला काय दिलं, भांडी दिल्या गेली आणि त्याने काय केलं, ते भांडे कुठे विकले त्यांनी भांडे, समवन हु नीडेड देम म्हणजे बाजारामध्ये जाऊन ज्याला गरज होती भांड्याची त्याला त्यांनी जे पॉटांनी भांडे दिले होते तिथे जाऊन विकले. विथ हिज हार्ड वर्क soon he set up his own shop in the market and become a wealthy merchant in the town. त्याने बघा असं करून करून त्यांनी पैसा जमवला, माणसं जमवली आणि काय केलं, त्यांनी मार्केटमध्ये म्हणजे बाजारात एक शॉप, मोठं दुकान उघडलं आणि तो हळूहळू काय झाला, एक वेल्दी म्हणजे छान श्रीमंत मर्चंट इन द टाउन, तो शहरातला खूप मोठा व्यापारी झाला. आता पुढे बघूया आपण. वन डे ही आस्क्ड द गोल्डस्मिथ टू मेक अ स्मॉल गोल्डन माऊस. बघा तो मोठा व्यापारी झाल्यावर त्याने काय केलं, वन डे म्हणजे एके दिवशी ही आस्क्ड द गोल्डस्मिथ म्हणजे सोनार, जो सोनं विकतो त्याला काय म्हणतात, गोल्डस्मिथ. GOLDSMITH गोल्डस्मिथ टू मेक अ स्मॉल गोल्डन माऊस. म्हणजे एके दिवशी तो सोनाराकडे गेला, सोन्याच्या दुकानात गेला आणि त्या सोनाराला सांगितलं की मला एक छोटं स्मॉल माऊस म्हणजे सोन्याचं काय बनवून दे, एक उंदीर तू मला छोटस बनवून दे. ही गिफ्टेड इट टू द रिच मर्चंट फ्रॉम हुम ही हॅड बॉरोड अ डेड माऊस ॲज हिज कॅपिटल. बघा तुम्हाला आठवते इथे हेच सांगितलेलं आहे, ही गिफ्टेड इट. बघा सोमदत्तांनी काय केलं, हे सोन्याचं माऊस बनवून घेतला सोनाराकडून आणि तो हे माऊस घेऊन कुठे गेला मुलांना, तो हे माऊस घेऊन तो त्या व्यापाऱ्याच्या घरी परत गेला आणि त्याला काय केलं, त्याला हे जे सोन्याचा माऊस आहे या व्यापाऱ्याला त्यांनी काय केलं, गिफ्ट केलं, भेट म्हणून दिली. टू रिच मर्चंट म्हणजे या श्रीमंत व्यापाऱ्याला हे सोन्याचं उंदीर परत दिलं. फ्रॉम हुम ही हॅड बॉरोड अ डेड माऊस. का बरं परत दिलं, कारण ह्या सोमदत्तांनी याच्याकडून काय बॉरोड केलं होतं, काय उधार घेतलं होतं, मेलेलं माऊस म्हणजे डेड माऊस त्याच्याकडून उधार घेतलेलं होतं, हिच कॅपिटल. आणि त्या डेड माऊसचा त्या व्यापाऱ्याकडून घेतलेला डेड माऊसचा उपयोग त्यांनी कॅपिटल म्हणून म्हणजेच काय भांडवल म्हणून त्याचा उपयोग करून घेतला होता. द रिच मर्चंट वॉज सो इम्प्रेस्ड विथ सोमदत्ता's बिझनेस स्किल दॅट टू गिव्ह हिम हिज ओन डॉटर इन मॅरेज. तर काय झालं, रिच मर्चंट आहे हा जो श्रीमंत व्यापारी आहे, हा सोमदत्ताच्या स्किल्स पासून म्हणजे त्याच्यात जी कला होती, त्याच्यात जे गुण होते, त्याच्यातले जे स्किल होते त्याच्यापासून काय झालं, इम्प्रेस्ड म्हणजेच खूप प्रभावित झालं. आणि त्याने काय निर्णय घेतला की ह्या सोमदत्ताला याला एक डॉटर होती, DAUGSTER, डॉटर म्हणजे मुलगी. तर व्यापाऱ्याची जी मुलगी होती तर सोमदत्ताचं जे स्किल पाहून, त्याची हुशारी पाहून काय केलं, श्रीमंत व्यापाऱ्याने आपल्या मुलीचं लग्न सोमदत्ताशी लावून दिलं. बघा तर मुलांना ह्याच्यातून म्हणजे ही स्टोरी खूप सुंदर होती. द डेड माऊस म्हणजे इथे सांगितलेलं आहे की जो एक अनाथ मुलगा आहे त्याने एक म्हणजे मेलेल्या उंदरापासून म्हणजे डेड वस्तूपासून पण आणि कसा काय बिझनेस चालू केला. तर ते इथे म्हणजे आपल्याला तेच सांगितलेलं आहे की जर तुमच्यात चिकाटी असेल, मेहनत असेल आणि तुमच्यात जिद्द असेल तर तुम्ही काय करू शकता, एखाद्या छोट्या गोष्टीपासून पण सुरुवात करून तुम्ही खूप मोठं काम करू शकता. म्हणून काय करायचं, नेहमी मुलांना तुम्ही पण तुमच्या ह्याच्यामध्ये तुमच्या अभ्यासात तशीच जिद्द असू द्या, तशीच चिकाटी असू द्या, तसेच म्हणजे तुम्ही काय व्हाल एक दिवशी छान म्हणजे तुम्ही पण ह्या सोमदत्तासारखे एक मोठा बिझनेसमॅन बनू शकता किंवा मोठे ऑफिसर बनू शकता. तर ह्याच्यासाठी काय करावं लागेल की आपल्याला म्हणजे सगळ्याच गोष्टी पाहिजे, म्हणजे आपल्याला पैसा पाहिजे, सगळ्या सुविधा पाहिजे असं नसतं. जर आपल्यात कॅलिबर असेल, आपल्यात स्किल असतील आणि आपली मेहनत असेल, आपली चिकाटी असेल, पण आपण शून्यातून सुद्धा काय करू शकतो, विश्व निर्माण करू शकतो. ही अशी सुंदर स्टोरी आहे जी आज आपण अभ्यासलेली आहे. आय होप तुम्हाला छान समजलेली असेल आणि तुम्ही छान एन्जॉय सुद्धा केलेलं असेल. तर मुलांना आपलं लेसन झालेलं आहे. आता आपण मीनिंग बघूया. बघा मीनिंग म्हणजे अर्थ. इथे आपल्याला जे आपल्या लेसन म्हणजे जे हार्ड वर्ड्स आलेले आहेत, जे कठीण शब्द आलेले आहेत त्याचा आपण अर्थ समजून घेऊया. तर बघा पहिला शब्द काय आहे आणि त्याचा अर्थ काय आहे ते आपण समजून घेऊया. बघा काय आहे, मर्चंट, MERCHANT. मर्चंट म्हणजेच काय, व्यापारी. व्यापारी म्हणजे बिझनेसमॅन, जसे दुकानदार असतात, गोल्डस्मिथ असतो आणि खूप मोठे बिझनेसमॅन असतात त्यांना काय म्हणतात, मर्चंट म्हणतात.
अ पर्सन हू बाईज अँड सेल प्रोडक्ट्स फॉर प्रॉफिट. म्हणजे असे जे लोक असतात त्या वस्तू घेतात आणि ते विकतात. जसं बघा, एक किराणा शॉप असतो, तो काय करतो, जो माल आहे त्याच्या दुकानात तो बाहेरून बोलवतो, कंपनीतून बोलवतो आणि तो आपल्यासारख्या सामान्य लोकांना विकतो आणि त्याच्यातून त्याला काय होते, प्रॉफिट म्हणजेच फायदा होत असते. म्हणजे माल विकत घेणे, खरेदी करणे आणि विकत घेणे आणि त्याच्यातून काय करणे, आपला फायदा करणे म्हणजे प्रॉफिट कमवणे, त्याला म्हणू आपण मर्चंट म्हणजेच व्यापारी. गुड फॉर नथिंग अँड इरेस्पॉन्सिबल और युजलेस पर्सन. गुड फॉर नथिंग म्हणजे कुठल्याही कामाचा नाही, म्हणजे सुलक्ष सुद्धा काम करू शकत नाही. अँड इनरेस्पॉन्सिबल और युजलेस पर्सन. इनरेस्पॉन्सिबल म्हणजे कुठल्याही कामाचा नसणे आणि कुठल्याही कामात तो उपयोगी न येणे, त्याला म्हणू गुड फॉर नथिंग. लेंड म्हणजे मुलांना उधार घेणे. लोन, गिव्ह समथिंग टू समवन फॉर अ शॉर्ट टाइम एक्सपेक्टिंग दॅट यू विल गेट इट बॅक. लेंड म्हणजे जे आपण उधारी घेतो, जसं सोनाराकडे जर आपल्याला पैसे पाहिजे असतील तर आपण एखादी वस्तू सोनाराला देतो आणि मग तो आपल्याला उधार देतो आणि आपल्याला व्याजासकट त्याला परत द्यावी लागते. लेंड म्हणजे उधार घेणे आणि उधार घेतलेलं म्हणजे आपल्याला ते परत पण द्यावं लागते. जसं फॉर एक्झाम्पल, आपल्याला पैशाची गरज असली, आपण आपल्या एखाद्या मित्राकडून घेतलं, परंतु आपली गरज संपल्यानंतर, आपल्याकडे पैसे आल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, त्याच्याकडून उधार घेतलेले पैसे त्याला द्यावं लागेल. उधार म्हणजे लेंड म्हणजे उधार घेणे. आता पुढचा शब्द बघूया, काय आहे, क्रॉस रोड्स. क्रॉस रोड्स मीन्स अन इंटरसेक्शन ऑफ टू मोर रोड्स. क्रॉस रोड्स इंटरसेक्शन टू मोर रोड्स. बघा, हा काय झाला, इंटरसेक्ट होतो. क्रॉस रोड म्हणजे असं चौक जे असतो, ज्याच्यात दोन रस्ते एकमेकाला छेदतात. बघा, हा एक रस्ता आहे, हा दुसरा रस्ता आहे आणि हे काय म्हणतो आपण, याला जो मधला भाग असतो चौक, तर त्याला काय म्हणू आपण क्रॉस रोड्स. मग आता लेबर्स म्हणजे वर्कर्स. वर्कर म्हणजे काय, मजूर, जे शेतात करतात. मजूर म्हणजे कुठेही आपल्याला काम करताना दिसतात, घराचे काम करतात, शेताचे काम करतात, लाकडाचे काम करतात. लेबर म्हणजे मजूर. फर्नान्स म्हणजे भट्टी. फर्नान्स म्हणजे काय मुलांना, भट्टी. अ कंटेनर दॅट इज हीटेड टू अ व्हेरी हाय टेम्परेचर. कंटेनर म्हणजे असं एक भट्टी असते, कंटेनर एक भांड असते, कंटेनर इज हीटेड, तो खूप गरम असतो आणि व्हेरी हाय टेम्परेचर असतो. म्हणजे कशी भट्टी असते, आग भट्टी असते, तिथे आग लावलेली असते आणि एक असं भांड असतो आणि त्याच्यात खूप तापलेलं काय असते, ते पॉट म्हणजे ते भांड असते, म्हणजे त्यालाच काय म्हणून, फर्नास म्हणजे आग भट्टी. बघा, आता पुढचं बघूया काय दिलेलं आहे. आता आपण याची समरी बघूया. समरी म्हणजेच काय मुलांनो, सारांश. समरी म्हणजे सारांश, म्हणजे ह्या आपल्या स्टोरीचा सारांश काय आहे, म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे. बघा, वी लर्न इन दिस स्टोरी हाऊ अ पुअर ऑर्फन सोमदत्ता अर्न मनी अँड रिस्पेक्ट ड्यू टू हिज इंटेलिजन्स, हार्ड वर्क अँड पोलाइटनेस. वी कॅन सक्सीड इन इफ वी डू थिंक with शेअर determination अँड ऑनेस्टी. बघा, आता आपण इथे बघूया, वी लर्न इन दिस स्टोरी. आपण काय शिकलो या पोएम स्टोरी मधून, हाऊ अ पुअर ऑर्फन सोमदत्ता अर्न मनी. आपण या स्टोरी मधून काय शिकलो, की या स्टोरी मधला जो आहे सोमदत्ता, तो अनाथ आणि काय आहे, तो गरीब आहे, पण मनी अँड रिस्पेक्ट ड्यू टू हिज इंटेलिजन्स. बघा, त्यांनी असे पैसे कमवले कशाने, स्वतःच्या बुद्धिमत्तेने आणि नम्र व्यवहाराने काय केलं, त्यांनी लोकांची मन जिंकली आणि त्यांनी काय केलं, व्यापार सुरू केला. हार्ड वर्क अँड पोलाइटनेस, तर त्याच्यातले जे गुण होतं, त्याच्यातली जी बुद्धिमत्ता होती, इंटेलिजन्स. हार्ड वर्क म्हणजे तो मेहनती होता आणि पोलाइटनेस म्हणजे तो काइंडनेस राहायचा, म्हणजे सगळ्यांनी खूप छान बोलायचा, नम्रपणे शांतपणे बोलायचा. वी कॅन सक्सीड इफ वी डू थिंक विथ शेअर डिटर्मिनेशन अँड ऑनेस्टली. जर बघा, आपण कुठलंही काम चांगलं मनापासून केलं, चिकाटीने केलं आणि मेहनतीने केले, तर काय होईल, आपण पण सक्सेस होऊ शकतो. म्हणजे आपण पण आपल्या कामात सक्सेस होऊ शकतो. आपण पण शून्यातून विश्व निर्माण करू शकतो. प्रत्येकच बाबतीत आपल्याला खूप पैसा पाहिजे, खूप फॅसिलिटीज पाहिजे असं नसते. तर आपण छोट्या छोट्या गोष्टीतून पण आपल्या छोट्या छोट्या व्यवहारातून, छोट्या छोट्या गोष्टीतून, आपल्या स्वभावातून, आपल्या मेहनतीतून आपण काय करू शकतो, आपण पण छान असं बिझनेस स्टार्ट करू शकतो. आपण अभ्यास करून चांगला ऑफिसर बनू शकतो आणि आपण कुठल्याही कामात आपल्याला काय मिळेल,
सक्सेस मिळेल. अशी सुंदर अशी स्टोरी आपण अभ्यासलेली आहे. आय होप तुम्हाला पण आवडलेली असेल मुलांनो. आणि तुम्ही पण या सोमदत्तासारखं काय करा, तसंच हार्डवर्क करा. त्याच्याकडून जे शिकण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत, हार्डवर्क, त्याचं जी मेहनत आहे, इंटेलिजन्स आहे, त्याची बुद्धिमत्ता आणि त्याचं पोलाइटनेस, हे गुण तुम्ही आत्मसात करा आणि त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही वागा. धन्यवाद.